चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आता 50% चाललोय। ठीक आहे, आणि आता चाललोय आम्ही नांदोशीत। जसं की तुम्हाला सांगितलं होतं गेल्या ब्लॉग मध्ये की आम्ही तुम्हाला एक दाखवणार आहे, एक जागा दाखवणार। ती जागा दाखवायला म्हणून चाललोय आणि चला जागा एक्सप्लोर करूया थोडीशी। समोरनं गाड्या येतात, दाखवतो तुम्हाला। त्याचप्रमाणे बघू शकता हा विठ्ठल टेकवालीचा रिक्षावाला पाठसून गाडी येतात, पाठसून गाडी येतात। त्याचप्रमाणे 4 व्हीलर पण येतात। आपण आता नांदोशीत आलेलो आहे। मग झालं रे बघ, आणि अशा प्रकारे मोबाईल लॅग मारायला लागलेला आहे। आणि आता आम्ही आलेलो आहोत इथेच पावसा असला पैशांचा पाऊस पडायचा। काय काय होतं सर, गाडी पडलं पाय चुकलं आपल्या जोसायला टायटल टाक म्हणजे काहीतरी जाता जाता घडाव त्याप्रमाणे व्हायचं मागचं कडे कडे गेलो। शाबाश, आम्ही या टर्नला पडलेलो। बरोबर इथनं टर्न मारता मारता या गवतात गेलो आणि इथं डायरेक्ट ढेंगावर माघार घेतली। ऐसून काढा आता आपल्या कैसून जाऊचा बाजूला चल देतो आता मध्ये येऊन बाजू करव आपण फेमस करूया उठना वाईच। स्टॉप करून करून वाचा हे सगळं। इथनं एंट्री आहे, 2 व्हीलर लावली आहे, समोर बोर्ड आहे आणि इकडनं झेंडे लावलेले आहेत। त्या झेंड्यातनं आम्ही एंट्री करतोय। आता भुईकोट बघूया कसं आहे। इथे स्मशानभूमी आहे आणि इथं पाण्याची टाकी आहे। आता 4 महिने झाले म्हणतात त्याला सापडून, बघूया। आपण 1 मिनिट तर आता बघूया आपण भुईकोट कसा आहे। पाठीमागून साधारण असं आहे। चाललोय आम्ही भुईकोटला। समोर ही दोघं चाललेत। कसे आहेत रस्ते, अरे बाबा खडे रे, संपला। इथे काय मोठं झेंडू हळूच होतो। इथे लोकेशन दिसतं, एक झेंडा लावलेला आहे, पण नक्की कुठे आहे माहिती नाही आपल्याला। जरा पुढे जाऊन अजून चेक करूया।
पुढे काय आहे का? इथे एक बुरुंज दिसतोय. होतो म्हणजे असा रोज किल्लो. अरे खाया म्हणजे इतक्यात हे 4 दुर्ग तुका दिसणार ना. 1 2 3 4 बुरुज ऐसं होतो. होय मधी भुईकोट म्हणजे काय असतं आधी जमनी. भुईकोट म्हणजे माझी माहिती नाही का. कसे जंगल आहे. असंच आहे एवढा ओपन मध्ये. इथे अरे एक त्याच्यावर बुरुज आहे स्वारी झाली म्हणून आणि कोसळलेला. इथे एक बुरुंज आहे पाठीमाग चारच आणि इथे एक आहे ते वरी वरी हई. हा समोरचा एक. आता हे गोलचा आपण आणि हा राऊंड आहे बुरुंजचा. उंच असतले रे मोठे. काय विचारलो ते आता खूप जुना झालंय त्यामुळे कोसळलेला म्हणजे आहे. हो पाडलेलो हा सावतानी. सावतांनी पाडलेलं. हे सावंतवाडच्या सावतना त्यांनी भुईकोट मारल्यामुळे त्यांना त्रास होईल पण त्यांनी मग सॉरी केली. अच्छा. सॉरी करून म्हणजे दारीची बाटली आणि तिथे एक बुरुंज आहे समोर रे चल खाली चल. त्या साईड. दारू खाली चारच तो बघ एक सही एक सही एक सही एक सही एक चार. आणि इथं जे भिंती होती बघा हे त्यांची दगड. ही दगड आहेत त्यांनी जी रचलेली होती ती. इथून अशी भिंत होती ती भिंत पाडली गेली. मला तर माहिती त्या पोस्टरवर वाचा. बाकीची जी माहिती तुम्हाला पाहिजे ती पोस्टरवर आहे. ती पोस्टर तुम्ही स्टॉप करून करून वाचून काढा. आणि जर कोणाला पाहायला यायचं असेल तर नांदोशीत त्याने पाहायला या. चला एवढाच होता. मला पण माहिती नव्हतं नक्की काय आहे. मला पण माहिती पडलं. आता हा ब्लॉग इथं संपवतो. भेटूया दुसऱ्या जर्नीमध्ये. चला बाय.